नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मित्रांनो, मी मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो। आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील मानसशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 2चा जो उर्वरित भाग आहे तो आपण घेणार आहोत। या अगोदर आपण जो भाग घेतलेला होता त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 ज्याचं नाव आहे बुद्धिमत्ता, त्यातील आपण 2.1 हा मुद्दा घेतला होता, ज्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता विषयक विविध व्याख्या बघितल्या होत्या आणि बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये चर्चा करताना आपण असं म्हटलं की बाबा बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे। तर बुद्धिमत्ता म्हणजे आपण अनेक व्याख्या पाहिल्या, जसं की समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, किंवा नवीन आवश्यकतांशी नवीन गरजांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशा अनेक व्याख्या पाहिल्या होत्या। आणि सरतेशेवटी आपण जी मुख्य व्याख्या पाहिली होती, जी आपल्याला दिली होती डॉक्टर डेव्हिड वेशलर या संशोधकाने, जी व्याख्या आपण म्हटलं की आपण मानसशास्त्रामध्ये प्रमाण मानतो की बुद्धिमत्ता म्हणजे काय, या संदर्भात जर कोणती व्याख्या परिपूर्ण असेल किंवा परिपूर्णतेच्या जवळ असेल तर ती व्याख्या होती डेव्हिड वेशलर यांची। आणि ती व्याख्या आपण बघितली। त्या व्याख्येमध्ये आपण असं म्हटलं की सहेतुकपणे क्रिया करण्याची, तर्कसंगतपणे विचार करण्याची आणि परिवेशाशी परिणामकारकपणे वागण्याची व्यक्तीची जी सर्वंकष क्षमता आहे तिला आपण बुद्धिमत्ता असं म्हटलं होतं। या व्याख्येमध्ये आपण म्हटलं की बुद्धिमान व्यक्ती सहेतुकपणे क्रिया करते, तिच्या प्रत्येक क्रियेमध्ये हेतू असतो। आपण म्हटलं की ही व्यक्ती जी बुद्धिमान आहे ती तर्कसंगतपणे विचार करते, तिच्या प्रत्येक विचारापाठीमागं तर्क असतो। आणि पुढे जाऊन आपण म्हटलं की ती व्यक्ती, तो किंवा ती हे त्यांना लाभलेल्या परिवेशाशी म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीच्या वातावरणाशी परिणामकारकपणे जुळवून घेतात आणि त्यांना येणाऱ्या समस्या ते सोडवून पुढे जातात। यालाच या मानसिक क्षमतेला आपण बुद्धिमत्ता असं म्हटलं होतं। मित्रांनो, आज पुढचा भाग घेत असताना आपण 2.2 या मुद्द्याला सुरुवात करत आहोत। बुद्धिमत्ता या प्रकरणातला 2.2 हा मुद्दा होता बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ज ऑफ इंटेलिजन्स असं त्याला म्हटलं जातं। बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोनांबाबत अनेक दृष्टिकोन संशोधकांनी मांडलेले आहेत, पण प्रामुख्याने आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण यामध्ये 2च दृष्टिकोनांचा अभ्यास करणार आहोत। त्यामधला पहिला दृष्टिकोन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, सामान्य बोधनिक क्षमता। अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते बुद्धिमत्ता ही एक सामान्य बोधनिक क्षमता आहे। म्हणजे काय तर बुद्धिमत्ता अनेक घटकांची मिळून बनलेली नसून ती एकमेव एक संघ अशी क्षमता आहे आणि ज्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करू शकतो। बघा, सामान्य बोधनिक क्षमता हा दृष्टिकोन काय सांगतो? हा दृष्टिकोन म्हणतो की ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे तो व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करू शकतो। मग उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा शेती क्षेत्र असेल किंवा जी कोणती क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्याची क्षमता, यश मिळवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता। या अर्थानं सामान्य बोधनिक क्षमता हा दृष्टिकोन विचार करतो। यानंतर जो दुसरा दृष्टिकोन आहे तो दुसरा दृष्टिकोन आहे की बुद्धिमत्ता ही सामान्य बोधनिक क्षमता नसून अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय आहे। बघा, आता या दोनही दृष्टिकोनांमध्ये आपण थोडंसं कंपॅरिझन जर केलं किंवा तुलना केली तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे हे दृष्टिकोन समजावून घेता येतील। पहिला दृष्टिकोन सांगतो की बुद्धिमत्ता ही सामान्य प्रकारची क्षमता आहे जी एकमेव एक संघ आहे आणि तिच्या आधारे आपण अनेक कामं करू शकतो। परंतु दुसरा दृष्टिकोन जो आहे तो मात्र दृष्टिकोन असं सांगतो की नाही, बुद्धिमत्ता ही अनेक घटकांची मिळून बनलेली आहे आणि
वेगवेगळ्या घटकांनुसार व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करू शकते किंवा कार्य करू शकते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फक्त औद्योगिक क्षेत्रातील बुद्धिमत्ता असेल तर तो दुसऱ्या क्षेत्रात चांगलं काम करेलच असं नाही. म्हणजेच बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र क्षमता मिळून बनलेली आहे आणि मग ती तयार झालेली आहे असा या दृष्टिकोनाचा अर्थ आहे. आणि म्हणून सामान्य बौद्धिक क्षमतेमध्ये बुद्धिमत्ता म्हणजे एकच क्षमता आहे, तर अनेक स्वतंत्र क्षमतांच्या समुच्चय या दृष्टिकोनामध्ये बुद्धिमत्ता ही अनेक घटकांची मिळून बनलेली आहे. काही संशोधकांच्या मते ती 2 घटकांची मिळून बनलेली आहे, काही संशोधकांच्या मते तिच्यामध्ये 3 घटक आहेत, तर काही संशोधक 7 घटक, काही 9 घटक किंवा अगदीच त्या ठिकाणी 56 घटकांपर्यंत बुद्धिमत्तेमध्ये घटक असतात असं मानणाऱ्या मानसशास्त्रज्ञांचा सुद्धा एक गट आहे. तर साधारणतः सामान्य बौद्धिक क्षमता यामध्ये कोणकोणते संशोधक आहे याचा जर उल्लेख करायचा झाला तर आपण इथून मागं अनेक संशोधकांची नावं शिकलेलो आहोत. त्यातल्याच काही संशोधकांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. थोडक्यात आल्फ्रेड बिने असतील किंवा त्यानंतर लेविस टर्मन असतील किंवा त्या ठिकाणी विल्यम स्टर्न असतील, अशा अनेक संशोधकांनी हा पहिला दृष्टिकोन मांडलेला आहे. बघा बुद्धिमत्ता ही एकाच घटकाची आहे आणि त्याच्या आधारे आपण अनेक क्षेत्रांमध्ये काम करू शकतो. बुद्धिमत्तेमध्ये दुसरे कोणतेही उपघटक नसतात असं मानणारा दृष्टिकोन आहे. त्याचे समर्थक कोण कोण आहेत? आल्फ्रेड बिने, लेविस टर्मन आणि विल्यम स्टर्न या संशोधकांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. तर दुसरा दृष्टिकोन आहे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. बुद्धिमत्ता हा एकमेव एकसंघ नसून अनेक क्षमतांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. हा दृष्टिकोन मांडणारे जे संशोधक आहेत त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने थॉर्नडाईक, E.L. थॉर्नडाईक, त्यानंतर थर्स्टन, आणि त्यानंतर स्पियरमन या संशोधकाचा प्रामुख्याने या ठिकाणी मी उल्लेख करीन. बघा हे जे संशोधक आहेत यांनी प्रामुख्यानं अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता होय असा दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून असे अनेक प्रकारचे दृष्टिकोन बुद्धिमत्तेच्या संदर्भात आहेत. सध्या आपण थोडक्यात यांची तोंडओळख आपल्याला इयत्ता 12वीमध्ये या दृष्टिकोनांबाबत फक्त तोंडओळख किंवा प्राथमिक माहिती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटलं सामान्य बौद्धिक क्षमता हा एक दृष्टिकोन आणि दुसरा होता अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय हा एक दृष्टिकोन. मित्रांनो आता 2.2 हा मुद्दा झाल्यानंतर मी 2.3 या मुद्द्याकडे वळणार आहे. अगदी छोटासा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. मी सध्या या 2.2 मधला घटकांचा त्या ठिकाणी उल्लेख झाल्यानंतर 2.3 हा जो मुद्दा आहे आजचा आपला तो मी या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 2.3 जो आहे तो आहे बुद्धिमापन. बघा 2.3 बुद्धिमापन. बुद्धिमापन किंवा बुद्धिमापनाचा इतिहास आपल्याला या 2.3 मध्ये घ्यायचा आहे. बघा मित्रांनो बुद्धिमत्ता म्हणजे काय हे समजल्यानंतर, बुद्धिमत्तेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत हे समजल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. 2.3 आहे बुद्धिमापन, मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स. बघा मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचा बुद्धी गुणांक मोजता येतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण IQ असं म्हणतो. इंटेलिजंट कोशंट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा IQ आज मोजला जातोय, परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी 1700-1800च्या सालापासून बुद्धिमापनाला सुरुवात झाली होती आणि ती करता 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 आजच्या या क्षणापर्यंत येऊन पोचलेली आहे. आता अगदी अशा काही चाचण्या आहेत की त्या तुमच्या मोबाईल फोनमध्ये उपलब्ध असतात आणि त्यातील काही चाचण्यांना प्रतिक्रिया दिल्यानंतर तुमचा IQ किंवा बुद्धिगुणांक आपण काढू शकतो. म्हणजे ही आजची गोष्ट आहे. परंतु पूर्वीच्या कालावधीमध्ये
बुद्धिमापनाचे काही प्रयत्न झाले होते, त्यांचाच मागोवा आपल्याला बुद्धिमापनाचा इतिहास या मुद्द्यामध्ये घ्यायचा आहे. साधारणतः बुद्धिमापनाची सुरुवात कधीपासून झाली, तर सुरुवातीला बुद्धिमत्ता हा विषय मानसशास्त्राचा नव्हता, तो त्या ठिकाणी फिलॉसॉफीचा होता. या फिलॉसॉफीमध्ये मानसशास्त्र एक शाखा म्हणून त्या ठिकाणी अभ्यासला जायचा. परंतु जेव्हा मानसशास्त्र हा स्वतंत्र शाखा म्हणून त्याची उदय झाला किंवा मानसशास्त्र हा विषय स्वतंत्र झाला आणि त्याच्यावर अभ्यास सुरू झाला, तेव्हापासून बुद्धिमापनाचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसतं. सुरुवातीला साधारणतः 1880 बुद्धिमापनाच्या इतिहासामध्ये अनेक सनावळींचा मी उल्लेख करणार आहे, क्रमाक्रमाने मी जाणार आहे, तुम्ही सनावळींवर लक्ष केंद्रित करायचे. 1880 साली बघा सुरुवात आहे त्याची. 1880 साली पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन, बघा पॉल ब्रोका आणि गाल्टन यांनी बुद्धिमापनाचे प्रयत्न केल्याचं दिसून येतं. कधी? 1880च्या कालावधीमध्ये ती सुरुवात होती बुद्धिमापनाची. म्हणजेच लोकांना प्रश्न पडत होता की बाबा एखादा व्यक्ती अमुक इतका हुशार आहे, किंवा आपण सहज बोलताना म्हणतो की हा व्यक्ती खूप हुशार आहे, याला अनेक गोष्टी करता येतात, किंवा हा वर्गामध्ये सगळ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने पास होतो, म्हणजेच तो बुद्धिमान आहे असं म्हटलं जातं. परंतु नेमकी बुद्धिमत्ता किती हे मोजण्यासाठी एका अंकाची गरज असते, एका आकड्याची गरज असते, आणि तो आकडा म्हणजे IQ जो आज मोजला जातो, परंतु त्या कालावधीमध्ये अशी कुठलीही सोय त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. आणि म्हणून 1880मध्ये पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन हा एक निसर्गवादी तत्ववेत्ता होता, फिलॉसॉफर होता. या गाल्टनने गणितशास्त्र किंवा विज्ञान या अनेक शाखांमध्ये गती मिळवलेली होती किंवा अनेक संशोधन केलेलं होतं, आणि म्हणूनच त्याने बुद्धिमत्ता या क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मताप्रमाणे बुद्धिमापन कसं करायचं यासाठी त्यांनी एक चाचणी तयार केली होती. ही चाचणी कुठल्याही प्रकारे शास्त्रीय नव्हती, अशास्त्रीय स्वरूपाची होती, परंतु ती त्यावेळी बुद्धिमापन करायला वापरली जायची. मग ही चाचणी काय होती, तर या गाल्टन यांच्या चाचणीमध्ये व्यक्तीच्या डोक्याचा आकार, व्यक्तीच्या कपाळाचा आकार, व्यक्तीच्या गालाचा आकार, दृष्टीची तीक्ष्णता किंवा श्रवणाची क्षमता म्हणजे ऐकण्याची ताकद, दूरवर बघण्याची ताकद, लहानात लहान उद्दीपक समजून घेण्याची क्षमता, अशा अनेक क्षमतांच्या आधारे बुद्धिमापनाचा त्यावेळी प्रयत्न केलेला दिसून येतो. बघा, म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असायचं की ज्या व्यक्ती जितका लहानात लहान आवाज ऐकू शकतात त्या व्यक्ती तितक्या बुद्धिमान असतात, किंवा ज्या व्यक्तींचं कपाळ मोठं असतं त्या व्यक्ती जास्त बुद्धिमान असतात, किंवा ज्यांच्या डोक्याचा आकार जितका गोल असतो तितक्या त्या व्यक्ती बुद्धिमान असतात. म्हणजे त्यावेळेस साधनच नव्हतं बुद्धिमापनाचं, आणि म्हणून अशा अशास्त्रीय स्वरूपाच्या गोष्टींच्या माध्यमातून बुद्धिमापन केलं जायचं. कालांतराने हा जो दृष्टिकोन आहे किंवा हा जो गाल्टन यांचा संशोधन आहे, अभ्यास आहे, हा थोडासा मागे पडला. त्यांनी स्वतःच मान्य केलं की या प्रकारे बुद्धिमापन करणं हे अशास्त्रीय आहे, विज्ञानाला धरून नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक संशोधनाची गरज आहे. आणि मग हा प्रयत्न त्या ठिकाणी मागं पडला. त्यानंतर साधारणतः 1890मध्ये बघा, 1890मध्ये रेमंड कॅटल, बघा रेमंड कॅटेल यांनी बुद्धिमापनाचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्यांदा मानसशास्त्राची चाचणी बनवण्याचा प्रयत्न केला आणि या चाचणीच्या आधारे बुद्धिमापनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा अत्यंत तोकडा असा होता किंवा दखल घेण्यासारखा नव्हता, परंतु त्याची इतिहासामध्ये नोंद आहे, म्हणून या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करतो आहोत. परंतु या बुद्धिमापनाच्या इतिहासामध्ये नक्कीच रेमंड कॅटल यांचं सुद्धा योगदान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर
बुद्धिमापनाची ही जी चळवळ आहे ही आणखी थोडी पुढे गेली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये, विशेषतः पॅरिस शहरामध्ये, पॅरिस सरकारला असा एक प्रश्न पडला की आपले जे विद्यार्थी आहेत शाळांमधले, विविध शाळा त्या शहरामध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले जे विविध विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक संपादनाची पातळी त्यांना घसरलेली दिसली. म्हणजे थोडक्यात काही विद्यार्थी त्यांना नापास झालेले दिसून आले. आणि मग त्यांच्या शिक्षण मंडळाने एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांचं असं ठरलं की आपण या घटनेचा शोध घेऊया. आणि मग या घटनेचा शोध घेण्यासाठी की या मुलांना नेमका अडचण काय आहे, प्रॉब्लेम काय, शिकवणारे शिक्षक तेच आहेत, शाळा तीच आहे, वर्ग तेच आहेत, सर्व सुविधा ज्या बाकी वर्गातल्या मुलांना मिळाल्या त्याच ह्याही मुलांना मिळाल्या, तरी वर्गातल्या काही मुलांना चांगले गुण मिळतात तर काही विद्यार्थी मात्र नापास होतात. असं का होत असेल हे शोधण्यासाठी त्यांनी आल्फ्रेड बिने या शिक्षण तज्ज्ञाला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे एक जबाबदारी सोपवली की तुम्ही या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आहे आणि निष्कर्ष काढायचा आहे की ह्या मुलांच्या बाबतीत, नापास होणाऱ्या मुलांच्या बाबतीत नेमक्या अडचणी काय आहेत. आणि मग आल्फ्रेड बिने यांनी, बघा, आल्फ्रेड बिने यांनी ह्या कामासाठी पहिल्यांदा 1905 साली बुद्धिमापनासाठी पहिली मानसशास्त्राची शास्त्रीय चाचणी तयार केली. पहा, आधीच्या चाचण्या शास्त्रीय नव्हत्या आणि म्हणून पहिली बुद्धिमापनाची जर चाचणी कोणी तयार केली असेल तर ती आल्फ्रेड बिने यांनी तयार केलेली आहे. आणि म्हणून आल्फ्रेड बिने यांना मानसशास्त्रीय चाचण्यांचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. पहा, आपल्याला नेहमी 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो की बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोण, तर त्याचं नाव आहे आल्फ्रेड बिने. कधी चाचणी तयार केली? साधारणतः 1905 मध्ये आल्फ्रेड बिने यांनी ही काय केलेली आहे, चाचणी तयार केलेली आहे. पहा, मी त्यांचं नाव लिहितो या ठिकाणी, आल्फ्रेड बिने. आल्फ्रेड बिने यांनी 1905 साली पहिली चाचणी तयार केली. ही चाचणी तयार करत असताना त्यांना सहकारी जो होता त्याचं नाव होतं सायमन. या सायमनच्या मदतीनं बिने यांनी पहिली बुद्धिमापनाची चाचणी तयार केली. या चाचणीमध्ये काय होतं? या चाचणीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न होते. या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया द्यायच्या असत आणि विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेचं मूल्यमापन बिने आणि त्याचे सहकारी करत आणि त्याच्या आधारे त्या व्यक्तीचं मानसिक वय काढून त्यानंतर त्याची बुद्धिमत्ता मोजली गेली. आणि मग बिनेने असा निष्कर्ष काढला की ही जी मुलं आहेत ही का नापास होत आहेत, तर इतर मुलांच्या तुलनेमध्ये त्यांची बुद्धिमत्ताच कमी आहे. बघा, उत्तर काय आलं? एकाच वर्गात शिकणारी 2 मुलं, एकाला चांगले मार्क्स मिळतात, एकाला कमी मिळतात. का? तर या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये काय आहे? फरक आहे, तफावत आहे. एकाची बुद्धिमत्ता चांगली आहे तर दुसऱ्याची बुद्धिमत्ता कमी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी त्यांचा अहवाल फ्रान्स सरकारला किंवा पॅरिस सरकारला काय केला? सुपूर्द केला. आता 1905 साली ही चाचणी तयार केल्यानंतर ह्याच चाचणीमध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. यामध्ये 1908 साली या चाचणीची दुसरी आवृत्ती आली. आल्फ्रेड बिने या चाचणीची 1908 साली दुसरी आवृत्ती आली. सुधारित आवृत्ती म्हणूया आपण त्याला, सुधारित आवृत्ती. सुधारित आवृत्ती आली 1908 साली. या चाचणीची दुसरी सुधारित आवृत्ती आली आणि या सुधारित आवृत्तीमध्ये पूर्वीच्या चाचणीमध्ये असणारे जे दोष आहेत हे दोष कमी करून नवीन नियम प्रस्थापित करून ही चाचणी तयार करण्यात आली होती. आणि म्हणून 1908ला दुसरी सुधारित आवृत्ती आली. त्यानंतर पुन्हा 1911 साली या चाचणीची तिसरी सुधारित आवृत्ती आली. तिसरी आवृत्ती आली म्हणजे जसं एखादं पुस्तक कालानुरूपाने बदलत जातं, त्याच्यामध्ये नवनवीन सुधारणा होत्या, तसं चाचण्यांमध्ये सुद्धा सुधारणा होत गेल्या. जसे जसे दोष लक्षात यायला लागले तशी सुधारणा होत गेल्या. आणि म्हणून 1911 साली तिसरी आवृत्ती आली. परंतु 1911ला आणखी एक घटना घडली. कोणती घटना? की 1911 साली आल्फ्रेड बिने या संशोधकाचं निधन झालं आणि बुद्धिमापनाची जी चळवळ होती तिला कुठंतरी खीळ बसली. ही बुद्धिमापनाची चळवळ थांबली आणि पुढे ती 4-5 वर्षासाठी काय झाली? तशीच खितपत पडली किंवा थांबून राहिली. आणि मग मात्र
5 वर्षाच्या कालावधीनंतर 1916 साली बघा, त्यानंतर 1916 साली स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये, अमेरिकेमध्ये एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे, या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करणारे लेविस टर्मन हे जे संशोधक होते, यांनी या बिनेच्या चाचणीचा अभ्यास करून दुसरी नवीन चाचणी तयार केली आणि त्या चाचणीला विद्यापीठाच्या नावाच्या आधारे स्टॅनफोर्ड बिने चाचणी असं नाव दिलं. आणि म्हणून या ठिकाणी या चाचणीचं मी नाव लिहितोय, स्टॅनफोर्ड बिने. स्टॅनफोर्ड बिने चाचणी. 1916 साली तिची पुन्हा नवीन चाचणी तयार केली गेली. कोणी तयार केली? लेविस टर्मन यांनी तयार केली. आणि त्या चाचणीला नाव काय दिलं? स्टॅनफोर्ड बिने चाचणी. कारण ती चाचणी मुळात बिनेची होती, परंतु तयार कुठं झाली? स्टॅनफोर्ड विद्यापीठात तयार झाली. म्हणून या दोघांचं नाव देऊन टर्मनने ही स्टॅनफोर्ड बिने चाचणी काय केली? तयार केली. कोणत्या साली? 1916 साली. आपण काय पाहतोय? बुद्धिमापनाचा इतिहास. आणि बुद्धिमापनाचा इतिहास म्हणजे बुद्धिमापनाची चळवळ कशी कशी पुढे गेली हेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. एवढाच पॉईंट आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायचा आहे. आपण आणखी पुढच्या 1-2-5 मिनिटामध्ये हा टॉपिक कव्हर करतोय. बघा, 1916 सालानंतर या बुद्धिमापनाच्या चळवळीला वेग आला, गती आली आणि मग मात्र या चाचणीमध्ये अनेक सुधारणा व्हायला लागल्या. मग साधारणतः या स्टॅनफोर्ड बिने चाचणीच्या अनेक सुधारित आवृत्त्या त्या ठिकाणी आल्या. त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. पहा मित्रांनो, बघा, स्टॅनफोर्ड बिने जी चाचणी आहे, या स्टॅनफोर्ड बिने चाचणीची जी सुधारित आवृत्ती आली त्याचं प्रत्येक साल मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः त्याची स्टॅनफोर्ड बिने चाचणीची, बघा, स्टॅनफोर्ड बिने चाचणीची अनेक सुधारित आवृत्त्या तयार झाल्या. याच्यामध्ये कोणकोणते वर्ष होते? याच्यामध्ये वर्ष होतं 1937. 1937 साली आणखी एक आवृत्ती आली. 37 सालाच्या आवृत्तीमध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या. वयाचे नवीन नियम बनवले गेले. प्रत्येक वयासाठी वेगवेगळी चाचणी बनवली गेली आणि अनेक वाक्यांच्या सुधारणा करून किंवा त्या भाषेमध्ये, त्या प्रांतामध्ये, त्या लोकांच्या संस्कृतीनुसार बदल घडवण्यात आले आणि अनेक सुधारित आवृत्त्या तयार केल्या गेल्या. यामध्ये 1937 नंतर अगदी 1960ला त्याची पुन्हा दुसरी एक आवृत्ती आली. 1960 नंतर 1986 साली आणखी एक आवृत्ती आली आणि आजची शेवटची जी आवृत्ती आलेली आहे ती आत्ता अलीकडे सन 2004मध्ये याच चाचणीची आणखी एक आवृत्ती आलेली आहे. आणि आज जो तुमचा माझा जो बुद्धिगुणांक मोजला जातो किंवा IQ काढला जातो तो या स्टॅनफोर्ड बिने चाचणीच्या माध्यमातून काढला जातो. म्हणजे साधारणतः आपण म्हणतो ना, एखाद्याचा बुद्धिगुणांक 100 आहे, एखाद्याचा 110 आहे, एखाद्याचा 120 आहे. 130 वाला व्यक्ती जिनियस असतो, अलौकिक बुद्धीचा असतो, तर 70 बुद्धिगुणांकाचा व्यक्ती हा मतिमंद असतो, मेंटली रिटार्डेड असतो. अशा प्रकारे जो बुद्धिगुणांक काढला जातो तो कोणत्या चाचणीच्या आधारे काढला जातो? स्टॅनफोर्ड बिने चाचणीच्या आधारे काढला जातो. आणि म्हणून बुद्धिमापनाची ही चळवळ वेगवान बनलेली आहे. याच चळवळीच्या कालावधीमध्ये आणखी एका चाचणीचा मी उल्लेख करेन आणि मग आपण त्या ठिकाणी थांबूयात की साधारणतः 1939 मध्ये, बघा, 1939 मध्ये डेव्हिड वेस्लर, मी पहा तुम्हाला व्याख्या याच्या अगोदर सांगितलेलं आहे वेस्लर यांची. या वेस्लर यांनीच 1939 मध्ये एक चाचणी बनवली होती. त्या वेस्लरच्या चाचणीचं नाव होतं WAIS. बघा, मी तिचं लॉंग फॉर्म सांगतोय, वेस्लर्स ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल. वेस्लरची प्रौढांसाठीची बुद्धिमापन चाचणी, वेस्लर्स ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल. आणि ही वेज चाचणी 1939 साली जी तयार झालेली आहे ती चाचणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एक तर स्टॅनफोर्ड बिने चाचणीचा वापर केला जातो किंवा 1939 साली बनलेली वेज या चाचणीचा वापर केला जातो. वेस्लर यांनी फक्त प्रौढांसाठीच बुद्धिमापन चाचणी बनवली का? तर नाही, लहान मुलांसाठी सुद्धा बुद्धिमापन चाचणी बनवलेली आहे. तिचा एक उल्लेख करतो. बघा, त्या चाचणीचं नाव आहे WISC. आता ह्या चाचणीचा लॉंग फॉर्म काय आहे? वेस्लर्स इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन, C फॉर चिल्ड्रन. आणि म्हणून WISC या 2 चाचण्या वेस्लर यांनी बनवल्या.
पहिली प्रौढांसाठी चाचणी होती ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल, तर दुसरी इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन. अशा प्रकारे या चाचण्या त्या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. आणि आज मात्र बुद्धिमापन सहज आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलं जातं. आणि बुद्धिमापनाच्या या चळवळीनं आज आपल्याला सहज कोणाचाही बुद्धिगुणांक मोजता येतो. त्याच्या आधारे बुद्धिगुणांक मोजल्यानंतर आपल्याला ठरवता येतं की हा व्यक्ती कोणत्या गटात आहे. म्हणजे तुम्ही जर पाश्चिमात्य देशांमध्ये गेलात तर ती लोक बुद्धिगुणांक मोजून या विद्यार्थ्याला कोणत्या शाळेत टाकायचं हे ठरवतात. म्हणजे उदाहरणार्थ 90 ते 100 असेल तर सर्वसामान्य मुलांमध्ये बसवलं जातं, 110 ते 120 असेल तर उच्च दर्जाच्या शाळेमध्ये बसवलं जातं, आणि 130च्या पुढे असेल तर ह्या जिनियस मुलांसाठी वेगळे स्कूल्स आहेत आणि तिथंच त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. कारण ही मुलं त्यांचे भविष्यातले संशोधक असतात, सायंटिस्ट असतात. अशा प्रकारे बुद्धिमापनाची ही जी चळवळ आहे ती इथपासून सुरू झाली होती. आणि या बुद्धिमापनाच्या इतिहासामध्ये आपण याचा आज अभ्यास केलेला आहे. हा मुद्दा नेहमी तुम्हाला सविस्तर उत्तरे द्या या प्रश्नामध्ये विचारला जातो. प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरेला बुद्धिमापनाचा इतिहास लिहा. त्याच्यामध्ये ही सगळी वर्ष येतील. गाल्टनपासून सुरुवात होईल, बिने, त्यानंतर टर्मन, त्यानंतर वेशलर, स्टॅनफोर्ड बिने चाचणी, आणि प्रत्येक साल अगदी 1880, 90, 1905, 8, 11, 37, 60, 86, 2004 अशा अनेक सालांचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला दिसेल. अशा पद्धतीनं बुद्धिमापनाचा इतिहास हा मुद्दा आपला संपला आणि या ठिकाणी आजचा आपला तास संपतोय.